मानसी? ओ हाय मानसी. हाय. सॉरी, मी काहीच न इन्फॉर्म करता आले. अगं एवढ्या फॉर्मॅलिटीज कशाला मानसी? तू सुद्धा इथलीच आहेस. हा, आणि सांगून यायचं काय इतकं? नाही तसं नाही, पण प्रत्येकाला आपलं काम असतंच ना. अँड आय नो की तुम्ही किती बिझी असता. ओ कम ऑन मानसी. ऍक्च्युली घरी सई येईपर्यंत घर खायला उठतं मला. एकटं एकटं नको वाटतं. इतका वेळ असतो ना की काय करायचं ते कळत नाही. ईशा नाहीये ना आता. बरं झालं तू इथे आलीस. हो, आणि खरं सांगू का, इथे यायला निमित्ताची काही गरज नाही. तुला जेव्हा कधी वाटेल ना तेव्हा इथे येत जा. काय झालं, मी क्लिनिक मधून निघाल्यावर रिक्षात बसले आणि अचानक मला घरी जावंसं नाही वाटलं. असं वाटलं तिथे नकोच जाऊया. मग मला माहित नाही, मी नकळत रिक्षावाल्याला इथला पत्ता दिला आणि इथे आले सुद्धा. कुणालाही इन्फॉर्म न करता, न सांगता. आय एम सॉरी अबाउट दॅट. इट्स ओके मानसी. मानसी, तू कॉफी घेणार आहेस ना? नको आत्या. अरे हॅलो. हा आई. हो 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 हो, मी जेवायला घरी येणार आहे. तू तू माझं जरा ऐक. ओके. हे बघ कसं आहे, आता ईशा नसल्यामुळे मानसीला जरा एकटं एकटं वाटतंय आणि ते साहजिकच आहे. मोनिकाने ईशाला तिच्यापासून दूर ठेवले. आता तिने तरी किती सहन करायचं? मला हे पाहवत नाहीये. आई, ऐकतेस ना तू? हो, तर मी ठरवलंय की मानसीला ईशापासून दूर ठेवायचं नाही. बाय. विक्रांत. अरे हाय मानसी. हॅलो डॉक्टर विकास. कशी आहेस? मी बरी आहे. खूप दिवसानंतर आलीस. लॉंग टाइम.